राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती महानगरपालिकेत महिला बचत गटाच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटांबाबत आढावा बैठक पार पडली। बैठकीत महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे स्वयंरोजगार, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी बचत गटांच्या प्रगतीसह भविष्यातील नियोजनाचं सादरीकरणही केलं। यावेळी मार्गदर्शन करताना विजया रहाटकर यांनी महिला बचत गट हे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं। महिलांना उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण, विपणन सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ असल्याचं त्यांनी नमूद केलं। देशभरात सुमारे 1 कोटी महिला बचत गट कार्यरत असून लखपती दीदी योजनेमुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच महिला बचत गटांनी GEM पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनासाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। महानगरपालिकेनं बचत गटांसाठी आधुनिक विक्री स्टॉल उभारावेत, तसेच महिलांसाठी विशेष योजनांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी अशी सूचनाही त्यांनी केली। बैठकीत कर्ज उपलब्धता, उत्पादनाचे ब्रँडिंग, विपणन, डिजिटल व्यवहार, प्रशिक्षण आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवण्याबाबतही चर्चा झाली। बैठकीपूर्वी विजया रहाटकर यांनी महिला बचत गटांनी उभारलेल्या उत्पादन प्रदर्शनाला भेट देऊन विविध उत्पादनांची पाहणी केली आणि महिलांच्या कौशल्याचं कौतुक केलं।